इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उर्से टोलनाका परिसरात दरड कोसळलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उर्से टोलनाक्याजवळ महापूर आल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। सगळीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि ही दृश्य खरं तर अत्यंत भीषण म्हणावी लागतील, कारण दोन्ही साइडून इथं पाण्याचा संपूर्ण मारा होतोय आणि जाणारी वाहतूक असेल किंवा मग पुन्हा येणारी वाहतूक असेल, दोन्ही ठिकाणी वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ही दृश्य उर्से टोलनाका परिसरात दरड कोसळलेली आहे। मुंबई पुणे हायवेवरती गेली 7 तासापासून वाहतूक ठप्प आहे। लोणावळ्याच्या परिसरामध्ये दरड कोसळले असल्यामुळे प्रशासनाने दोन्ही हायवे जे आहेत ते बंद ठेवण्याचे आदेश दिलेत आहेत। सध्या आपण उर्से या ठिकाणी आहोत आणि बघू शकतो की पाण्याचा मोठा प्रवाह आहे तो आता सध्या रस्त्यावरती येतोय। मात्र मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुद्धा पोलीस प्रशासनाने अगदी थांबवण्यात आलेली आपण बघू शकतो की अगदी मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा प्रवाह आहे तो अगदी रस्त्यावरती येतोय आणि सुरक्षेच्या कारणावस्तव पोलिसांकडून आता हा जो हायवे आहे जो मुंबईकडून पुण्याकडे जाणार आहे तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। सध्या आपण उर्से या गावामध्ये आहेत आणि बघू शकतो की हा पाण्याचा प्रवाह अगदी मोठ्या पद्धतीने सध्या रस्त्यावरती येत आहे आणि सुरक्षेच्या कारणावस्तव पोलिसांकडून जे आहे ते सध्या ही वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। खरं तर अगदी 625 मिलीलीटर पाऊस जो आहे तो लोणावळा परिसरामध्ये झालेला आहे। अगदी रेकॉर्ड ब्रेक पाऊस जो आहे तो सध्या लोणावळा परिसरामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता बघू शकतो की उर्से या गावातले हे चित्र आहे, मोठ्या धबधब्याचं स्वरूप जो आहे ते सध्या या मुंबई पुणे हायवेवरती आलेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबईच्या दिशेने पुण्याच्या दिशेने ही वाहतूक आहे, मात्र पाण्याचा मोठा प्रवाह आणि या पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक दगड आहेत ते दगड रस्त्यांवरती आलेले आहेत, त्यामुळं एक विदारक चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासन सुद्धा घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते खरं तर एक रेकॉर्ड ब्रेक पाऊस जो आहे तो सध्या लोणावळा परिसरामध्ये बरसत आहे।